शांतीब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज। मृत्यु सर्वहरश्चाहम मुद्भवश्च भविष्यताम, कीर्ती श्रीर्वाक्च नारीणां, स्मृतिर्मेधा धृती क्षमा। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगितलेला आहे। 10व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 10व्या अध्यायातील 34वा श्लोक त्याचा आज चिंतन करायचं आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या विभूती सांगायला सुरुवात केलेली आहे। कुठे कुठे माझं चिंतन करायचं, तसं तर सर्वत्रच भगवान परमात्मा आहे, पण अशी वृत्ती आपली लगेच होत नाही। म्हणून भगवंताच्या काही विशेष विभूती ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला भगवंताचं ध्यान करायचं आहे। कोणत्या कोणत्या भगवान परमात्म्याच्या विभूती आहेत ह्या सांगत असताना या 34व्या श्लोकात भगवान परमात्मा एक आगळी आणि वेगळी विभूती सांगतात। भगवान परमात्मा म्हणतात, मृत्यू सर्व हरश्चाहम मुद्भवश्च भविष्यताम। सर्वांचं हरण करणारा, संहार करणारा जो मृत्यू आहे तो माझी विभूती आहे। त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी सर्वांना उत्पन्न, प्राण्यांच्या उत्पत्तीला कारण होणारं, उत्पत्तीला कारण असणारा जो मी आहे, उत्पत्तीचं कारणसुद्धा मी विभूती आहे। म्हणजे मृत्यूसुद्धा भगवंताची विभूती आहे आणि पुन्हा उत्पन्न होणं ही सुद्धा भगवंताची विभूती आहे। आणि कीर्ती म्हणजे सत्कीर्ती, चांगलं वर्तणूक, चांगली वर्तणूक असेल एखाद्या मनुष्याची तर लोक त्याच्याबद्दल जे चांगलं बोलतात त्याला काय म्हणतात? कीर्ती। कीर्ती भगवंताची विभूती आहे। श्री म्हणजे लक्ष्मी किंवा सुंदर अशी अंगकांती, शरीराची सुंदरता, मनाची सुंदरता, चरित्राची सुंदरता ही श्री आहे। ही सुद्धा भगवंताची काय आहे? विभूती आहे। स्मृती म्हणजे आपल्या पूर्वीच्या ज्या काही गोष्टी असतील, घडलेल्या काही घटना असतील परमात्म्याच्या संबंधाने, त्याचं योग्य वेळी स्मरण होणं। ज्ञानोबारायांनी थोडीशी व्याख्या वेगळी केली, पण श्लोकाचं चिंतन सांगतोय। ज्ञानेश्वर महाराजची व्याख्या आपल्याला पुढे पाहायची। घडलेल्या घटनांचं वेळेवर स्मरण होणं ही सुद्धा भगवंताची काय आहे? विभूती आहे। त्याच्यानंतर मेधा म्हणजे बुद्धीमध्ये धारणाशक्ती असते। कुठलीही गोष्ट असेल तर ती मनामध्ये, बुद्धीमध्ये धारण करून ठेवणं, राहणं, एखादा ग्रंथ बुद्धीमध्ये राहणं, ज्ञानेश्वरी बुद्धीमध्ये राहणं ही मेधा आहे। ही भगवंताची विभूती आहे। त्याच्यानंतर धृती म्हणजे धैर्य। कुठलं जरी संकट आलं तरीसुद्धा न डगमगणं किंवा इंद्रियांना आवरून धरणं, मनाला आवरून धरणं, त्याच्याकरता सुद्धा धैर्य आहे। ही धैर्य ही सुद्धा भगवंताची काय आहे? विभूती आहे। आणि शेवटची आहे क्षमा। ज्याने अपकार केला त्याच्याविषयी सुद्धा उपकाराची भावना, मान अपमान दोन्ही समान वाटणं,
हर्ष विषाद याच्यामध्ये दोन्ही समान राहता येणं, दोन्ही समान राहता येणं, ही क्षमा ही सुद्धा भगवंताची काय आहे, विभूती आहे. विभूती सांगत असताना श्लोकाचा सरळ अर्थ मी आपल्याला सांगितला. थोडासा आता विस्ताराने अर्थ आपण पाहू आणि नंतर मग ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन पाहायचं आहे. भगवान परमात्मा विभूती सांगत असताना आत्तापर्यंत ज्या विभूती सांगितल्या त्या मूर्त विभूती बऱ्याच आहेत बरं का. काही अमूर्त विभूतीसुद्धा आहेत. मूर्त विभूतीमध्ये उदाहरणार्थ अश्वत्थ सर्व वृक्षानाम, पिंपळ आहे, काय आहे, मूर्त विभूती आहे, म्हणजे आपल्याला त्याचं ध्यान करता येतं. स्थावरानाम हिमालय, आपल्याला स्वतःला जाऊन तिथे पूजा करता येते, मूर्त विभूती आहेत. अशा अनेक मूर्त विभूती सांगितल्या. पण अशाही काही विभूती सांगितल्या की ज्या आपण पाहिलेल्या नाही. कामधेनू पाहिली का आपण, पण ती अमूर्त जरी असली तरी आपण तिचं ध्यान करू शकतो. जसं शास्त्रामध्ये त्या कामधेनूचं वर्णन आलेलं आहे, ते वर्णन ऐकून आपण तसं ध्यान करायचं आहे. ते भगवंताचं ध्यान होऊ शकतं. कल्पतरू असेल, कामधेनू असेल किंवा नाही, हे विभूती सांगताना भगवंतानी कामधेनू सांगितली ना. आणखीन काय काय सांगितलं, अश्वत्थ सांगितला. तर काही मूर्त आहेत, काही अमूर्त आहेत. उदाहरणार्थ आत्मा आहे, आत्मा ही सुद्धा भगवंताची विभूती सांगितली. मनसुद्धा भगवंताची विभूती सांगितली. पण या ठिकाणी जी विभूती भगवान परमात्मा सांगतात ती म्हणजे मृत्यू सर्व हरश्चाहम. मृत्यू ही सुद्धा माझी विभूती आहे. आता मृत्यू जी आहे, हा मृत्यू म्हणजे काय असा साकार पदार्थ नाही, त्याचं ध्यान करण्याकरता. मृत्यू ही एक काय आहे, अवस्था आहे आणि ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहे. म्हणून मृत्यूच्या संबंधाने बहुतेक तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भीती जर कशाची असेल तर ती कशाची आहे, मृत्यूची आहे. आगा मर हा बोलू न साहती, मेलियावरी रडती, असते जात न गणिती, गैहिंसपणे म्हटलेलं आहे. मरण न मरणे निर्विवाद जगा पडिये. माणसाला कोणालाही मर म्हणलेलं आवडत नाही. तुम्ही मरणार आहे म्हणलेलं आवडत नाही. तो म्हणतो तू मर, तुझा बाप मर, बाकी सगळे मरा, पण मला मरायचं म्हणू नकोस. मरण जवळ आल्यानंतर माणसाला भीती वाटते. हो, कोरोनाची साथ आल्यानंतर भीती का वाटते माणसाला? त्याचं कारण आहे की आपल्याला हे सगळं, खरं तर मरणाचा अनुभव आपल्याला आता या जन्मात आहे का हो? जसं अग्नी आपल्याला भाजला, मग परत अग्नीकडे जायला नको म्हणतो मनुष्य, का पहिलं भाजलं आहे. तसं आता या जन्मात तर काही मरणाचा अनुभव नाही, पण तरीसुद्धा माणसाला मरणाची भीती का वाटते? आपण मेलो आहे का आता या जन्मात? अजून पूर्वी मेलो असलो तर काय माहिती त्याचे संस्कार आहे, पण आता आपण मेलेलो, पण तरीसुद्धा दुसऱ्याचं मरण मनुष्य पाहतो आणि त्याला हे सगळं सोडून जावं लागलं. तसं मलासुद्धा आता सगळं सोडून जावं लागेल. खरं मरणाची भीती नसते, सोडून जाण्याची भीती असते. मला आता घर सोडावं लागेल, मला मुलंबाळं सोडावी लागतील, आणि ज्यांच्या एवढं मी केलं, कष्टाने केलं, आता कुठं वास्तुशांती झाली, आता कुठं राहायला गेलो आणि आता लगेच सोडून जायचं. दुःख कशाचं आहे? सोडून जाण्याचं दुःख आहे. मरणाची भीती वाटते म्हणजे काय, पुढं काय होईल आपलं, कुठं जावं लागेल आणि हे सगळं आता सोडावं लागेल, ही भीती असते. तात्पर्य काय, मरण म्हणजे काय आपल्याला कळत नाही म्हणूनच भीती वाटते. साधू संतांना मरणाची भीती आहे का? मरण माझे मज केले अमर, मरणा हाती सुटली काया, विचार या निश्चय. तुकाराम महाराज म्हणतात, माझी काया मरणाच्या हातून सुटली, कारण माझा निश्चय झाला. कारण मरण मरण नावाची गोष्ट असेल तर ती देहाला असेल, मला मरण नाही. देहाचं मरण जे आहे म्हणजे देह वेगळा आहे, तो जाणार आहे, हे तर मी जिवंतपणीच निश्चय केला आहे.
आणि माझं मरण मी डोळ्याने पाहिलंय, शरीराचं मरण मी पाहिलंय, आणि मी जो आहे त्या मला मात्र मरण नाही. नाही आम्हा जन्मा मरावे ज्यावे मरावे लागत, आहो अखंडित जैसे तैसे म्हटलेलं आहे. म्हणून मृत्यूची जी भीती आहे, भगवान परमात्मा म्हणतात मृत्यूसुद्धा काय आहे, मृत्यूला नीट समजून घ्या, नुसतं घाबरून जाऊ नका. म्हणणं सोपं आहे हो, पण सांगणाराही घाबरतो, ऐकणारे घाबरतात, सगळ्यालाच भीती वाटते हो. तेव्हा मृत्यू म्हणजे नेमकं काय आहे आपण समजून घेतलं पाहिजे. तर भगवान परमात्मा म्हणतात बाबा त्या मृत्यूची भीती करू नको जास्त, मृत्यू म्हणजे मी आहे. आता ही भगवान परमात्मा मृत्यू ही आपली विभूती आहे असं सांगतात. म्हणजे मृत्यूमध्ये सुद्धा आपल्याला भगवान परमात्मा पाहता आला पाहिजे, ध्यान करता आलं पाहिजे. मरण ही एक काय आहे, अवस्था आहे, प्रत्येकाला येणार आहे. मग ही वास्तविक पाहता मरणसुद्धा वाईट नाही बरं का. भगवान परमात्म्याने इथे शब्द वापरला आहे, मृत्यू सर्व हरश्चाहम, मी सर्व हरण करून टाकतो. सर्व हरण करून टाकतो म्हणजे धनाचंही हरण करून टाकतो, घराचंही हरण करून टाकतो, मुलाबाळाचंही हरण करून, म्हणजे जे का आपली आसक्ती असते ती सगळी तिथं सुटून जाते. समजा मृत्यूचा आला नाही तर काय होईल? इथं राहायला जागा मिळेल का आपल्याला? माणसं मेलीच नाहीत कोणती, काय होईल? अहो काय सगळा अराजकता माजेल, किती लोकसंख्या वाढून जाईल. दुसरी गोष्ट, मरण जे आहे ते मरणानंतर आपले सगळे या जन्मातले सगळे विचार तिथं संपून जातात. नवीन जन्मामध्ये सगळे नवीन विचार. मग मृत्यू तसा वाईट आहे का चांगला आहे हो? माणसाला रात्र रात्र झोप येत नाही, कशामुळे? त्या विचारामुळे. देवाने आपल्याला झोप दिलेली आहे. झोप हा सुद्धा एक प्रकारचा मृत्यूच आहे, फक्त तात्पुरता मृत्यू आहे. याच देहात झोपायचं आणि याच देहात उठायचं, याला म्हणायचं झोप. आणि या देहात झोपायचं आणि दुसऱ्या कुठल्या तरी नवीन देहात उठायचं, याला म्हणायचं मरण आणि जन्म. आज आपल्याला झोप लागली, झोपेमध्ये मनुष्य सगळे विचार सोडून देतो, सगळे सुटतात आपोआप बरं का. सोडून देतो म्हणण्यापेक्षा, किती जरी कटकटी झाले असतील, अहो नवे नवे किती जरी दात दुखत असेल, शरीराचा त्रास असेल, झोप लागल्यावर तेवढ्यापुरता बरा होतो. काही नाही, फक्त जागं झालं की परत सगळं चालू होतं. तसं हा मृत्यूसुद्धा काय करतो? भगवान म्हणतात सर्व हरश्चाहम, आपलं सगळं हरण करून घेतो. म्हणजे अनेक प्रकारचे विचार आपल्या मनात आहेत त्याचं हरण करतो. अनेक प्रकारची दुःख आपल्याला झालेली आहेत संसारामध्ये, त्याचं हरण करतो. बाकीची आसक्ती सगळी जी आहे ती दुःख देते आपल्याला, त्याचं हरण करतो. आणि म्हणून हा मृत्यूसुद्धा वाईट नाही काय आहे, तसं पाहायला गेलं तर चांगलं आहे, देवाने ती केलेली व्यवस्था आहे. पण आता ह्या मृत्यूकडे सुद्धा पाहत असताना भगवान म्हणतात तुम्ही एक वाईट म्हणून पाहू नका. काय दृष्टी बदलली की माणसाची सृष्टी बदलते. मृत्यू आपल्याला येणार आहे म्हणूनच अगोदरच माणसं काय काय इतके घाबरून जातात, भीती वाटते त्यांना मृत्यू येणार आहे म्हणून. भगवान म्हणतात काही घाबरू नको, हा मृत्यू म्हणजे सुद्धा मीच येणार आहे असं समज. तुला भेटायला कोण येणार आहे? मी. म्हणून आम्ही जातो आमचा राम राम घ्यावा, आम्ही आमच्या गावाला चाललो, तुकाराम महाराज म्हणतात. दुसरीकडे कुठं चाललो नाही तुम्हाला वाटतंय, पण समजा कोणी आपल्याला मृत्यू येणार आहे ना, तर आपण आपल्या मूळ गावाला चाललो आहे असं समजायचं, आपण भगवंताला भेटायला चाललो आहे असं समजायचं. असं समजलं तर आपला मृत्यूसुद्धा गोड झाला शिवाय राहणार. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मृत्यू भगवान परमात्मा कसा आहे तर मृत्यू काय करतो? आपलं जे शरीर आहे, स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर यांचा काय करून टाकतो? वियोग करतो. मृत्यूच्या वेळेस आपल्याला हे स्थूल शरीर सोडावं लागतं. त्यावेळेस का होईना तात्पुरता आपल्याला मृत्यू दाखवून देतो, बाबा तू म्हणजे हे स्थूल शरीर नाहीस,
वास्तविक पाहता तू सूक्ष्म शरीरसुद्धा नाहीस. या सगळ्यांचा प्रकाशक, कधी न मरणारा, नित्य असलेला असा जो ज्ञानरूप असलेला आत्मा जो आहेस तू आहेस, हे जाणून देण्याकरता मृत्यूसुद्धा आपल्याला उपयोगाचा आहे. म्हणून देहापासून आपण वेगळे आहोत हे तरी मृत्यू आपल्याला कमीत कमी दाखवून देतो की नाही. म्हणून ही सुद्धा भगवान परमात्म्याची काय आहे, विभूती आहे. मग ध्यानच करायचं असेल, मृत्यूची अवस्था आपल्या जीवनात येणार असेल, येऊ नये लगेच कोणाला, आवर्जून आपण घेऊ नये. नाही तर तुम्ही म्हणाल मृत्यूदेवाची विभूती, जातो ना आत्महत्याच करतो आता. तसं काही करू नका बरं का. तो सर्व हरण करणारा मृत्यू नाही. भगवान म्हणतात हा जो नैसर्गिक आलेला मृत्यू आहे, ज्याच्यामध्ये सर्वाचं हरण होतं. दोन प्रकारचा मृत्यू सांगितला, एक धनाचं हरण करणारा मृत्यू, प्राणाचं हरण करणारा मृत्यू. तर प्राणाचं हरण करणारा जो मृत्यू आहे, भगवान परमात्मा काय म्हणतात, मी आहे. मृत्यूसुद्धा तुम्ही, त्या मृत्यूमध्ये सुद्धा माझं ध्यान तुम्ही करू शकता. मृत्यूला न घाबरता परमात्म्याचंच मी ध्यान करतोय असं सुद्धा मृत्यूचं चिंतन करताना परमात्म्याचं चिंतन करा. म्हणून मृत्यू सर्वहरश्चाहम. बरं, त्यानंतर मृत्यूनंतर पुढे जन्म आहे की नाही? ज्ञान नाही झालं तर परत जन्म आहेच. किंवा ज्ञान झालं आणि एखाद्या संतांना वाटलं मला घेईन मी जन्म, तुझी चरण सेवा साधावया. बरं, प्रलय काळामध्ये सर्व काही हरण करतो भगवान परमात्मा. मृत्यू शब्दाचे दोन अर्थ केलेत, एक आपला मृत्यू वेष्टीचा, किंवा प्रलय काळामध्ये भगवान परमात्मा सगळं हरण करून टाकतात. केवळ परमात्मा शिल्लक राहतो. म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी मृत्यूरूप आहे. सगळं जातं, एक परमात्मा फक्त राहतो. म्हणून परमात्मा मृत्यूरूप आहे. पण नंतर परत जेव्हा सृष्टी निर्माण होते, त्या सृष्टीच्या रूपाने सुद्धा भगवान म्हणतात तिचं कारणसुद्धा कोण आहे, मीच आहे. मृत्यूच्या रूपाने मीच आहे. काल तुम्ही ओळी सांगितली, या लागी मृत्यूच्या भागी जे जे ते पै रूप माझे, आणि न मरते ते सहजे मीच आहे. किंवा आता पुढे उत्पन्न होणारं जे आहे ते सुद्धा माझ्याशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही. मीच त्या सृष्टीच्या रूपाने उद्भवश्च भविष्यताम. भविष्यामध्ये जे काय उद्भव होणार आहे, उत्पत्ती होणार आहे, भगवान म्हणतात ते सुद्धा कोण आहे, मीच आहे. आणि या सगळ्या सांगितल्यानंतर कदाचित देवाला कोणीतरी म्हणलं असेल, देवा तुम्ही हे सगळ्या पुरुषातल्याच विभूती सांगितल्या, स्त्रियातल्या काही विभूती सांगितल्या नाही. याचा अर्थ तुम्ही स्त्रियांचा अपमान करता का काय? स्त्रियांना काय मान देत नाही? भगवान परमात्मा म्हटले बाबा तसं नाही, माझ्या घरी येऊन बघा, 16,000 किती आहेत, 108. आणि सगळ्यांची मी मान आणि पूजा करतो, सगळ्यांना सन्मान देतो. त्यांना सन्मान देण्याकरता तर आम्ही त्या ठिकाणी 16,108 केलेले आहे. मग आमच्या विभूती सांगा ना काही, नारीमध्ये असलेल्या विभूती सांगा. भगवान म्हणतात सांगतो. म्हणून ते नारीतल्या किती विभूती सांगितल्या? 7 विभूती नारीमध्ये सांगितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या नारीमध्ये 7 विभूती आहेत, त्यांची नावं काय काय आहेत, तर ते भगवान सांगतात ऐका. कीर्ती, श्रीर, वाक च नारीनाम. नारीनाम म्हणजे स्त्रियांच्यामध्ये, म्हणजे स्त्री जातीमध्ये बरं का. कोणत्या कोणत्या आहेत? कीर्ती आहे, श्री आहे, वाक म्हणजे वाणी आहे, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा. या तसं पाहायला गेलं तर ह्या धर्माच्या पत्न्या आहेत. धर्माच्या पत्न्या का धर्माच्या कन्या? धर्माच्या पत्न्या आहेत, दक्षाच्या मुली आहेत या. आणि त्यातल्या 13 धर्माला दिलेल्या आहेत. ह्यातल्या 4 ज्या आहेत त्या धर्माच्याच पत्न्या आहेत. म्हणजे धर्माच्या भागवतात ज्या काही पत्न्या आलेल्या आहेत त्यांची नावं ही आहेत सगळी. म्हणजे धर्माला जागवणाऱ्या, धर्माबरोबर नेहमी असणाऱ्या, धर्म जिवंत ठेवणाऱ्या, धर्माला पुष्ट करणाऱ्या, पुष्ट करणारे हे गुण आहेत. दैवी संपत्तीचे जे गुण सांगितलेले आहेत त्यातले काही गुण या ठिकाणी सांगितलेले आहेत. भगवंताची विभूती
कुठे कुठे आपण भगवंताला पाहायचं किंवा भगवान परमात्मा आपल्यामध्ये आलाय की नाही कशावरून ओळखायचं, तर आपल्याकडे हे गुण आले असतील तर, किंवा एखाद्याकडे हा गुण आला असेल तर समजायचं भगवंताची विभूती तिथे आहे. कोणते कोणते गुण? त्यात सगळ्यात महत्त्वाचा पहिला सांगला कीर्ती. ही भगवंताची काय आहे? विभूती आहे. आता कीर्ती शब्दाचा अर्थ काय? सत्कीर्ती घ्यायचा बरं का. कीर्ती म्हणजे एखाद्याची अपकीर्ती असेल, चोऱ्या करणार आहे, दरोडे घालणार आहे, दुसऱ्याशी भांडणार आहे, ती भगवंताची विभूती मानता येईल का? कीर्ती म्हणजे धर्मानुकूल सदाचरण, भगवंताची भक्ती, परोपकार, दानधर्म इत्यादी वगैरे केल्यानंतर माणसाच्या संबंधाने लोक काय बोलतात? वा वा वा, काय कीर्तिवान आहेत. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मी एक दृष्टांत सांगत असतो. एक गावामध्ये एक आजीबाई होत्या आणि त्या गावामध्ये एक मयत झालं. मयत झाल्यानंतर सगळे लोक अंत्यसंस्काराला जायला लागले. त्या आजी निघाल्या. मयताच्या अंत्यसंस्काराला जायला पाहिजे माणसाने. कधीकधी त्या अंत्यसंस्काराला गेल्यावर सुद्धा माणसाला काय होतं? वैराग्य निर्माण होतं. तेवढ्यापुरतं का होईना, हां, पण ते वाटतं माणसाला, माणसाचं जीवन काही नाही. सगळे चालले होते, त्या आजी निघाल्या. नेमका त्यांच्या घरी बाहेर, आजी घरातून बाहेर पडल्या त्याच वेळेस एक पाहुणा आला, आजीच्याच ओळखीचा. आजी तुम्ही कुठं चालले? मी अरे अंत्यसंस्काराला चालले. अहो मी एवढे लांबून तुम्हाला भेटायला आलो. म्हणजे काय हरकत नाही, आता पाहुणचार आपण करू. तिने काय केलं? तिच्या सुनबाईला सांगितलं तू अंत्यसंस्काराला जा. म्हणजे जाते, पण येताना तिकडून पाहून ये. तो जो मनुष्य मेला, भाऊसाहेब म्हणू, हे भाऊसाहेब जे आहेत हे स्वर्गाला गेले का नरकाला गेले? ही सुनबाई म्हणायला लागली काही नाही, मी येते आणि तुम्हाला सांगते. आता ती सुनबाई गेली, पण हा चहा पिता पिता जो पाहुणा होता तो विचार करायला लागला, मी एवढी कीर्तनं ऐकली, मी एवढे ग्रंथ वाचले, पण माणूस मेल्यावर नेमका स्वर्गाला गेला का नरकाला गेला हे मला शाश्वतीने सांगता येतं का कोणाला? तुम्हाला सांगता येतं कोणाला? गेलेला मनुष्य स्वर्गालाच गेला, नरकालाच गेला. म्हटलं मलाही सांगता येत नाही. आणि या आजीने तर सुनबाईला सांगितलं, आणि सुनबाई तर खात्रीने म्हणले पाहून येते. काय नेमकी भानगड आहे? कसं ओळखायचं? माणसाने आपल्याला जे कळत नाही ते दुसऱ्याला काय करावं? विचारावं, लाजू नये. कारण सगळ्याला सगळं कळतं असं नाही. काहींना कळतं, काहींना एखादी मोठ्या लोकांना पण छोटे कळत नाही. आजीबाई म्हणजे काय? माणूस मेल्यानंतर नेमका स्वर्गाला गेला का नरकाला गेला कसं ओळखायचं हो? तुमच्या सुनबाईला तुम्ही सांगितलं आणि तिने पाहून येते म्हटले. ते हसली आजी. ती म्हटली महाराज सगळ्या गोष्टी ग्रंथ वाचून कळत, पुस्तक वाचून कळत, काही काही गोष्टी व्यवहार ज्ञानाने जाणाव्या लागतात. मी माझ्या सुनेला सांगून ठेवलं आहे, तिथं गेल्यानंतर लोक काय बोलतात हे ऐकायचं. लोक जर म्हणत असतील भाऊसाहेब एवढ्या लवकर नव्हते जायला पाहिजे, चांगले होते, सगळ्यांच्या सुखात सुख, सगळ्यांच्या दुःखात दुःख, चांगल्या कार्यात नेहमी पुढं असायचे, देवाने त्यांना एवढ्या लवकर का नेलं, असं लोक बोलत असतील तर भाऊसाहेब डोळे झाकून कुठं गेले? आणि लोक म्हणत असतील बरं झालं गावातली कटकट गेली, समजायचं कुठं गेला? नेहमीच आडवा चालायचा, लोकांना शिवे द्यायचा, परस्त्रीकडे पापदृष्टीने पाहायचा, समजायचं तो कुठं गेला? नरकाला गेला. कशाकरता बोललो? कीर्ती. कीर्ती जी आहे ती भगवंताची विभूती आहे. भगवंताने अर्जुनाला सांगितलं बाबा संभावितश्च कीर्ती मरणात अतिरिच्यते. काय ववे आहेत तिथे? जानतेने तवच जीवावे, जव अपकीर्ती अंगा न पावे, सांगपा जावे येथून. कसं काय जायचं बाबा?
ते म्हणतील अर्जुन गेला रे गेला, हे म्हणती गेला रे गेला, अर्जुन आम्हा बिहाला. सांग बरोबर. बरं तू काही सामान्य माणूस आहे का बाबा? तो हा संग्रामी भगवान शंकरांना जिंकलेला माणूस आणि आम्हाला भिवून पळून गेला. लोक सायास करून बहुते वाढविती जीविते. सगळं कष्ट करून माणसाची धडपड कशा करताय? आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं, वाईट म्हणू नये. मग ही कीर्ती जी आहे जिथे जिथे असते ती भगवान परमात्म्याची काय आहे? विभूती आहे. उदाहरणार्थ कर्ण महाराज होते, त्यांची कशात कीर्ती होते? दानात होते. शिबी राजा होऊन गेला, त्याची कीर्ती दानामध्ये आहे. अनेक लोकांची कीर्ती आहे. अहो त्या दान म्हणा किंवा इतर गोष्टीतली कीर्ती तर जाऊ द्या, पण ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती आहे. ज्ञानोबारायांनी शब्द वापरले, नित्य नूतन कीर्ती असे शब्द वापरले. उभारिला ध्वज आयशी चराचरी. कमी होते का वाढते? कीर्ती कमी झाली का? नाही कमी झाली. म्हणून कीर्ती ही भगवंताची विभूती आहे. जिथं जिथं कीर्ती होते कोणाची कीर्ती होत? कीर्तिमुख त्याचे नारायण असं म्हटलंय. वारे हातीमाप चाले सज्जनांचे. तिथं कीर्ती दिसेल आपल्याला, समजायचं तिथं काहीतरी भगवंताचा अंश आहे. किंवा आपण सुद्धा सत्कीर्तीसाठी काय करावा? प्रयत्न करावा म्हणजे आपण चांगला बघा. आपण काही ॲडव्हर्टाईज करत फिरायचं नाही माझी कीर्ती करा म्हणून. पण कीर्ती भगवंताची विभूती आहे. नंतर दुसरी विभूती कोणती सांगितली? श्री. श्रीसुद्धा भगवंताची विभूती आहे. श्री कशाला म्हणायचं? लक्ष्मी. आणि श्री शब्दाचा दुसरा अर्थ आहे अंगकांती, सुंदरता, शोभा. याला सुद्धा श्री म्हणतात. तर ही श्रीसुद्धा भगवंताची विभूती आहे. ज्ञानाला सुद्धा श्री म्हटलंय, मोक्षाला सुद्धा श्री म्हटलंय. अनेक ठिकाणी ज्ञानाला श्री म्हटलंय की नाही, विजयाला सुद्धा श्री म्हटलंय. तर जिथे जिथे भगवान परमात्मा, भगवंताचं ध्यान या श्रीमध्ये करायचं आहे. हां, श्रीकृष्ण नातो श्रेयशी विजय निश्चतू तेथेची असे. तर लक्ष्मीमध्ये सुद्धा धन वगैरे ही एक लक्ष्मी आहे. लक्ष्मी वेगळा आणि पैसा वेगळा. ज्ञानोबारायांनी म्हणून त्याला अवदार्य सहित संपत्ती असा शब्द वापरला आहे. नुसती श्री घेतली नाही. लक्ष्मी असेल तर सुख देते आणि पैसा असेल तर सुविधा देतो. पैसा असेल तर गाडी मिळेल, बंगला मिळेल, सर्व काही असेल. पण जर तो पैसा चुकीचा असेल, म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार आहे म्हणे. ते आपण नेहमी सांगत असतो, ते लक्ष्मीचं वाहन आहे घुबड. एकटी जर लक्ष्मी आली तर त्या घुबडावर बसून येते आणि त्या घुबडाला हिंदीमध्ये म्हणतात उल्लू. म्हणजे एकटी आली तर ती उल्लूवर बसून येते आणि ज्याच्या घरी जाते त्याला लवकर उल्लू बनवून परत जाते. स्थिर राहत नाही. सगळ्यात चंचल आहे लक्ष्मी. पण भगवान जिथं असतील तिथे मात्र लक्ष्मी काय होते? ना तरी लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. तर जिथे जिथे आपल्याला ही लक्ष्मी दिसते, काय काय लोकांचा पायात लक्ष्मी असते असं म्हणतात. लोक म्हणतात अमुक अमुक व्यक्ती आमच्या घरात आली तेव्हापासून आमच्या भरभराटीला सुरुवात झाली. आमची लक्ष्मी काय झाली? वाढली. धन आलं, अमुक आलं, तमुक आलं. आणि काय काय म्हणतात अमुक आलं तेव्हापासून सगळं कमीच झालं. असे पण असतात. म्हणजे अलक्ष्मीवाले सुद्धा असतात, काही लक्ष्मीवाले सुद्धा असतात. तेव्हा काही लोकांच्याकडे ही लक्ष्मी आपोआप येते. भाग्याचे नि भडसे संपत्ती जात आपैसे घर रिघे असं म्हटले नाही. ती येते. भगवंताचं अधिष्ठान असेल तर ती आपोआप येते. अशी लक्ष्मी आपल्याला दिसेल तर समजायचं तिथं भगवंताची काय आहे? विभूती आहे. किंवा
लक्ष्मीमध्ये सुद्धा आपण भगवंताचं ध्यान करायचं आहे. तुम्हाला ध्यानच करायचं आहे ना,